दरम्यान राजन साळवी यांच्या समर्थनार्थ आज रत्नागिरी शहरामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा अशा पद्धतीचे बॅनर आज लावण्यात आले आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांनी। आमदार राजन साळवी यांची काल एसआयटी चौकशी झाली आणि या पार्श्वभूमीवर आज त्यांच्या समर्थनार्थ रत्नागिरीत बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। मी आता आहे रत्नागिरीतील जेल नाका या नाक्यावर आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीने या ठिकाणी बॅनर लागलेले आहेत राजन साळवी यांच्या समर्थनार्थ ते पाहत आहे आणि या बॅनरवर अशा पद्धतीने उल्लेख करण्यात आलेला आहे की वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा अशा पद्धतीचे हे जे बॅनर्स आहेत ते रत्नागिरीतील सर्व भागात आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर आणखी सुद्धा काही ठिकाणी जे बॅनर्स लागले त्या ठिकाणी शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देश अन निष्ठेपायी प्राण घेतला हाती अशा पद्धतीचे सुद्धा बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच जर बघितलं तर आज रत्नागिरीमध्ये राजन साळवी यांच्या निवासस्थानी सुद्धा मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते आहेत ते जमा होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर खासदार विनायक राऊत हे दुपारनंतर राजन साळवी यांची भेट घेणार। एकूणच जर बघितलं तर काल जसं वातावरण होतं तशाच पद्धतीचं आज रत्नागिरीतलं वातावरण असू शकतं। एकूणच जर बघितलं तर राजन साळवी यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने इथे कार्यकर्ते आहेत ते जमा होणार आहेत। त्यांनी एकूणच जर बघितलं तर आज सुद्धा राजन साळवी यांच्या काल चौकशी झाली, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। आज त्यांना अटक होतं का हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे। कॅमेरामॅन अमेय सुर्वेसह विकास गावकर, पुढारी न्यूज, रत्नागिरी।